आज नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नानाचा दरवला सुगंध. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी. यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला. आजोबा राज उतरले नातवासोबत फटाके वाजवायला. कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह. शनिवार वाड्यात नमाज पठण. हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. वादग्रस्त ठिकाणचे आंदोलकांकडून शुद्धीकरण. शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा. पतितपावन संघटनेसह हिंदुत्ववादी आक्रमक. मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शनिवारवाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. लालू यादवांच्या विरोधात राजदमध्ये वाढता असंतोष. तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्याचे अनोखं आंदोलन. निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक. येत्या शनिवारी मवियाचा मोर्चा. मवियाच्या मोर्चात मनसैनिक, पाहुणे कलाकार. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार ठाकरेंनीच कापले. युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा आली चर्चेत. राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्यास ठाकरेंनी केला होता विरोध. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं पुन्हा लाभ रे तो व्हिडिओ. पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाचा दाखवला व्हिडिओ. राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय केला नाही. आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राजू शेट्टी धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख. मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक. दंगेकरांची प्रतिक्रिया. मोहोळांची ईडीमार्फत चौकशी करण्याची ही मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार. आमदार संतोष बांगर यांची थेट वक्तव्य.